हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे लोक? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो व्हिडिओ असणार आहे इथं ही जी वॅकन्सी असणार आहे स्वयंपाकीसाठी वॅकन्सी असणार आहे इथं, कुकसाठी वॅकन्सी असणार आहे इथं, स्वयंपाकीसाठी मुंबई उच्च न्यायालयासाठी वॅकन्सी असणार आहे गाईज. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती पण देणार आहे. तर मिनिमम आपल्याला अप्लाय करण्यासाठी फक्त 4थी पास असणं आवश्यक असणार आहे आणि तर सॅलरी पण खूप चांगली असणार आहे आणि आपल्याला स्वयंपाकीमध्ये चांगल्या प्रकारे नॉलेज पाहिजे तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. तर चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्याला इथं. चला तुम्हाला मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देतो. सॅलरी किती, आपला अप्लाय कसं करायचं आहे, कशा पद्धतीने अप्लाय करायचं, सगळी माहिती या व्हिडिओमध्ये देणार. चला सुरू करूया व्हिडिओला आता. तर जसं की आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथं ही वॅकन्सी आजच निघालेली आहे. इथं इथं जी नियुक्ता जी आहे मुंबई येथील उच्च न्यायालयाकरता न्यायाधिकारी करता ही वॅकन्सी असणार आहे. उच्च न्यायालय अपील सॉरी उच्च न्यायालय अपील एक मिनिट काय थोडं मिस्टेक झाले. तर उच्च न्यायालय अपील शाखा मुंबई यांच्या स्थापनेवर खाली नमूद केलेल्या पदाधिकाऱ्याकरता उमेदवारांची निवड यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध दिनांक पात्र धारण करणाऱ्या उमेदवारांना अर्ज मागवण्यात येत आहे. आपल्याला अर्ज मागवण्यात येत आहे, कशा पद्धतीने मागवण्यात येते आपण ते बघूया आता. इथं तर पदाचे नाव दिलेलं आहे. इथं एकूण रिक्त पदे, दिव्यांग आरक्षण, त्यानंतर इथं निवड यादी, नियमाप्रमाणे स्वयंपाकी पदाची वेतन मॅट्रिक्स, इथं वेतन पण दिलेलं आहे. स्वयंपाकी हे पद असणारे 2 पद असणारे, इथं खाली पद रिक्त पदे 2 आहे, निरंक असणारे इथे कोणी नसणारे, काहीच 2 निवड यादी 2च असणारे. स्त्री आपली सॅलरी असणारे 16,600 पासून तर 52,400 पर्यंत व नियमाप्रमाणे आपल्या भत्ते पण असणार, सॅलरी पण आपल्याला चांगली असणार आहे. इथं असणार आहे की निरोगी इच्छुक पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज जाहिरातीच्या खंड इत्यादी नमूद केलेले आवश्यक कागदपत्र, प्रमाणपत्रे, पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट इत्यादी सह परिशिष्ट व नमुन्यावर दिनांक 16/8/2024 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत किंवा त्या आधी पोहोचलेले बेताचे खालील प्रमाणे पत्त्यावर स्पीड पोस्टद्वारे पाठवावे. इथं काय लिहिलं त्यांनी, आपल्याला पोस्टाद्वारे आपले डॉक्युमेंटेशन वगैरे सगळे आपल्याला पोस्टाद्वारे इथं पाठवायचं आहे. स्पीड पोस्टने आपल्याला पाठवून द्यायचे 16/8/2024 पर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत. इथं तारीख वगैरे त्यांनी दिलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्या ऑनलाईन पाठवायचे अर्ज करण्यासाठी. तर अर्ज करण्यासाठी फॉर्मची लिंक पण खाली दिलेली आहे. तर खाली तुम्हाला फॉर्म कसा आहे तो पण मी दाखवणार आहे. तर इथं ऍड्रेसवर तुम्हाला पाठवायचं. इथं प्रबोधन कार्मिक मुंबई उच्च न्यायालय अपील शाखा मुंबई 5वा मजला नवीन मंत्रालय इमारत GT रुग्णालय आवार लोकमान्य टिळक मार्ग मुंबई या ऍड्रेसवर तुम्हाला पाठवून द्यायचे. इथं सगळे कागदपत्र वगैरे पोस्टल जे पण प्रमाणपत्र असतात 4थी पास. स्पीड पोस्टा व्यतिरिक्त इतर कोणत्याही मान्यतेतून किंवा वरील नमूद केलेल्या दिनांकानंतर मिळालेल्या अर्जाची विवरण केली जाणार नाही, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. आपल्या 16 तारखेपर्यंत पाठवून द्यायची. इथं उपरोक्त अर्ज कागदपत्र इत्यादी समावेश असल्यास लिपिक, इथं लिहिले लिपिकाच्या फळ्यावर स्वयंपाकी पदाचा अर्ज असे लिहावे. आपल्याला काय लिहायचे तर पावतीवर, पोस्टाच्या पावतीवर स्वयंपाकी पदासाठी अर्ज असं लिहायचं तिच्यावर. त्याच्यानंतर इथे लिहिलेले आहे स्वयंपाक प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता चाचणी व तोंडी मुलाखतीसाठी उमेदवारास स्वखर्चाने हजर राहावे लागेल व नियुक्ती व अल्पसूचीचे शॉर्टलिंग सर्व अधिकारी प्रशासन उच्च न्यायालय अपील शाखा मुंबई यांनी स्वतःकडे राखून ठेवलेली आहे, अशा पद्धतीने लिहिलेले आहे. पात्रतासाठी इथं उमेदवार कमीत कमी 4थी पास असावा. पात्रता तुम्ही लक्षात ठेवायचं, इथं 4थी पास पाहिजे. त्यानंतर उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्या संबंधी अनुभव असणे आवश्यक आहे. ओके, इथं लिहिलेले. त्यानंतर उमेदवारांची जाहिरात प्रसिद्ध तारखेच्या 18 वर्षापेक्षा लहान किंवा 38 वर्षापेक्षा मोठा नसावा. मागासवर्गीयामध्ये आपण असाल तर आपण 43 वर्षापर्यंत इथं अप्लाय करू शकतो. ओके, अशा पद्धतीने सांगितले. उमेदवारांकडे न्यायालयीन शासकीय कर्मचारी नसल्याचा विविध मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कमाल वय अट नाहीये. ओके, तिथले तुम्ही कर्मचारी असेल त्यांच्यासाठी कोणती वय अट नाहीये. पात्र उमेदवारांकरता अटी, त्यांची चारित्र्य आणि वागणूक चांगली असावी. वागणूक व तो ती करार करण्यास सक्षम असावा. करार असणार आहे तुमच्या इथं लिहिलेलं आहे. तिला नैतिक पत्याच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे. त्याला किंवा त्याला म्हणजे महिला पुरुष दोन अप्लाय करू शकता कोणत्याही
न्यायालय व MPSC, UPSC किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाच्या द्वारे आयोजित केलेल्या परीक्षेच्या निवडीमध्ये उपस्थिती राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे असे इथं अपात्र ठरले नसावे अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. त्याला किंवा तिला फौजदारी न्यायालयामध्ये दोषी ठरवलेले नसावे किंवा त्यांच्या कोणत्याही विरुद्ध गुन्हा नसलावा, खटला नसावा अशा पद्धतीने. त्याला किंवा तिला पत्नी व पत्नी या संख्या एकापेक्षा एक पती किंवा एकापेक्षा एक जास्त नसावी. म्हणजे पती किंवा पती एकापेक्षा जास्त नसावी. त्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, नियम क्रमांक 2005, उमेदवारांना अर्ज 28 मार्च 2006. तर जन्माला आलेल्या मुलामुळे यांच्या मुलांची संख्या 2 अधिक नसावी. 2 मुलं पाहिजे आपला मुलगा पण मुलगी काही असो. अर्ज भरण्याचं शुल्क, तर अर्ज भरण्याचं शुल्क जे असतं असिस्टंट रजिस्ट्रेशन सेंट्रल हायकोर्ट एस बॉम्बे यांच्या नावाने खालील प्रमाणे 300 रुपये ची पोस्टल ऑर्डर मध्ये किंवा डिमांड ड्राफ्ट मध्ये आपल्याला स्वरूपात असावी अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. पोस्टल ऑर्डर मध्ये किंवा डिमांड ड्राफ्ट मध्ये आपल्याला भरायची. तर नोंद, अर्ज शुल्क भरण्याशिवाय अर्जदाराची विचारता घेतला येणार नाही. भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही. निवड प्रक्रिया, तर निवड प्रक्रिया आता इथे लिहिली गेलेली आहे, तुम्ही बघू शकता. इथं आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे पात्र उमेदवारांना खालील प्रमाणे निवड प्रक्रिया सामोरे जावे लागेल. मूल्यांकनाची पद्धती इथे गुण लिहिलेले आहे. स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे, तुम्हाला स्वयंपाक वगैरे करून दाखवावा लागणार. तिथे आपल्याला 30 पैकी 15 गुण मिळाले पाहिजे. और शारीरिक कार्यक्षमतामध्ये आपल्याला 10 गुण असणार आहे. तोंडी मुलाखतीमध्ये 10 गुण असणार आहे. अशा आपल्याला 50 गुणांची मुलाखत होणार, त्याच्यावर आपल्याला कट ऑफ इथं लागणार आहे. ओके. त्याच्यानंतर सूचना, जर उमेदवारांना स्वयंपाकाच्या प्रादेशिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्याची व तिच्या उर्वरित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही. ओके, अशा पद्धतीने सांगितलं आलेलं आहे. स्वयंपाकामध्ये जर तुम्ही इथे कधी अपात्र झाले तर तुम्हाला इथं खाली शारीरिक तोंडी वगैरे देता येणार नाही अशा पद्धतीने इथे सांगण्यात आले. इथे तुम्ही पास झाल्यानंतर तुम्हाला बाकीच्या 3 गोष्टी द्यायला भेटणार आहे अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. तर वरील सर्व परीक्षांसाठी वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालय अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांना अर्जासोबत खालील दाखल्यांच्या स्वतः प्रमाणपत्रांची सेल्फ अटेस्टेड केल्यानंतर छायाचित्रप्रती सादर करावेत. त्यानंतर इथे जन्म तारखेच्या पुराव्यास शाळा सोडण्याचा दाखला प्रमाणपत्र व जन्म प्रमाणपत्र, SSC चे बोर्ड सर्टिफिकेशन असेल ते आपल्याला लिव्हिंग सर्टिफिकेशन आपल्याला लागणार आहे. त्यानंतर त्या अथॉरिटी बोर्ड सर्टिफिकेशन SSC कडून. त्या शैक्षणिक पात्रते परीक्षेचे गुणपत्र 4थी पास पासून 10वी 12वी जी असेल आपल्याकडे ते आपल्या डिप्लोमा पर्यंत आपल्याला बोर्ड कडून सर्टिफिकेशन आपल्याला पाहिजे. ओके. तर स्वयंपाक कामाचा अनुभव असेल दाखला. त्यानंतर अर्जदाराने त्यांना बनवत येणाऱ्या पाककृतीची यादी व सोबत जोडावी व स्वयंपाकांना विषयाने संबंधित दाखला व असल्यास. त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरही त्यांना 2 प्रशिष्ट व्यक्तींची दिलेली चारित्र्य विषयाचे प्रमाणपत्र आपल्याला पाहिजे. हुद्दा, पत्ता, फोन नंबरसह जाहिराती परिशिष्ट नमुन्यात अशा पद्धतीने. सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेल्या जातीचा दाखला आपल्या मागासवर्गासाठी लागणार आहे. मागासवर्गात येत चालतं. आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट. उमेदवारात दिव्यांग असल्यास दिव्यांगाचा दाखला लागणार आहे. विशेष अर्थ असल्याबद्दलचा दाखला. त्यानंतर सेवा नियोजन कार्यालय नोंदणी केलेली असेल तर त्याच्या नोंदणीचं प्रमाणपत्र प्रत. उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास समक्ष पदाधिकारी कार्यालय मंजुरीने घेतलेले ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील. विविध महिलांना उमेदवारांच्या बाबतीवर जर तिने लग्नानंतर नाव बदलले असेल तिच्या नावाच्या बदललेला दस्तावेज जसे की शासकीय राजपत्र, सक्षम जारी केलेल्या विवाह प्रमाणपत्र प्रत पाहिजे इत्यादी. त्यानंतर अर्ज जो असणार आहे आपल्याला अर्जासोबत असिस्टंट रजिस्ट्रेशन आपल्याला ॲज बॉम्बे यांच्या नावाने खालील 300 रुपये. मात्र पोस्टल ऑर्डर आपल्याला किंवा डिमांड ड्राफ्ट आपल्याला जोडावा अशा पद्धतीने. एक पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत पाठवावा. त्यानंतर अर्जासोबत स्वतःचा एक पत्ता ठळक अक्षरात लिहिलेले 5 रुपयाचे पोस्ट तिकीटवर लावलेले कोर पाकिट अशा पद्धतीने पाहिजे आपल्याला. संबंधित इतर आवश्यक कागदपत्रे अर्जदारामध्ये माहितीसह न्यायालय प्रशासनामध्ये मागील केल्यानंतर कोणतेही दस्तावेज सादर करणे अनिवार्य आहे. आधार कार्ड प्रत ते लावायची आपल्याला. त्यानंतर फॉर्ममध्ये दिलेल्या उमेदवारांना सहीची सूचना करण्यात येते की अर्ज विविध नमुन्यांचा असावा व जाहिरातीचे परिपष्ट मध्ये नमुन्यात
अर्जातील संपूर्ण माहिती अचूक भरणे व उमेदवारांना बंधनकारक आहे. उमेदवारांना माहिती भरताना संपूर्ण नावाचे सेल्फिंग त्यांच्याजवळ उपलब्ध असलेली शैक्षणिक कागदपत्र अचूक नमूद करावे. त्यानंतर इथे लिहिलेले त्यांनी उमेदवारांनी पत्र व्यवहारात अचूक पत्ता व पिनकोड सह नमूद करावा व अर्धवट पत्ता देऊ नये अशा पद्धतीने तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. पूर्ण पत्ता इथे भरायचा आहे. उमेदवारांनी आपला उपयोग असलेला ईमेल ID, मोबाईल नंबर अर्थ नमूद करावा. आपला व्हॅलिड ईमेल ॲड्रेस टाकायचा, चालू ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर पण टाकायचा आहे. त्यानंतर उमेदवाराने स्वतःची जन्मतारीख व शैक्षणिक कागदपत्रे जन्म प्रमाणपत्राद्वारे अचूक लिहावा. काही फॉर्म मध्ये काही चूक नको पाहिजे आपल्याला इथं. त्यानंतर इथं स्वयंपाकी पदाची चौथी मधील गुण नमूद केलेले अनिवार्य असेल. जर चौथी परीक्षा उत्तीर्ण असेल आणि पुढील उच्च अर्थ प्राप्त उदाहरणार्थ 10वी 12वी असेल व तिच्याकडे 4थी 5 गुणपत्रक नसेल तर तिने अर्ज भरताना 4थी करिता कार्यालयीन 50% गुणांची म्हणजे उदाहरण 100 गुणांपैकी 50 गुण प्राप्त नोंद अर्जामध्ये शैक्षणिक अर्थ आराखण्यात करावी. अशा इथे लिहिले 100 गुणांकरती 50 गुण प्राप्त आहे याची नोंद अर्जामध्ये लिहावी. व उमेदवारांचे त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रा आधारे अर्जाच्या अचूक शैक्षणिक माहिती भरावी. शैक्षणिक पात्रतेबाबत माहिती भरताना उमेदवारांना व तिच्या पात्र खाली दिलेल्या कायद्यानुसार नमूद करावी. त्याच्यानंतर इथे 4थी पास, त्याच्यानंतर SSC पास, त्याच्यानंतर HSC असाल 12वी पास, 12वीचं डिप्लोमा वगैरे असाल ते. काही शाळांच्या गुणपत्रिका टक्केवारी ऐवजी ग्रेडमध्ये असेल ग्रेडच्या स्वरूपात जाताना प्रकरणात उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज भरण्यापूर्वी विषयात मिळालेले गुण एकूण गुण टक्केवारी असलेले गुणपत्रक शाळाकडून मिळवावे आणि गुण उपरोक्त रकान्यात दिलेल्या सूचनांवर भरावे अशा पद्धतीने ते सांगण्यात आलेलं आहे. उमेदवाराविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झाला असल्यास किंवा पूर्वी एखाद्या प्रकरणात फौजदारी न्यायालयाची शिक्षा ठोठावली असल्यास त्याबाबत सविस्तर माहिती द्यावी. तसेच त्यांना न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी किंवा शासकीय कर्मचारी यांच्यावर कोणतेही वादविवाद चौकशी अवलंबून असतात तसे अर्जाचा नमूद करावे. त्यानंतर इथे लिहिलेलं आहे उमेदवारांचे पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट नंबर आणि त्याचा दिनांक अर्जात नमूद करावा. त्यानंतर उमेदवारांचे एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास शुल्कासह तिचा शेवटचा अर्ज विचारता घेतला जाईल. म्हणजे तुम्ही जास्त अर्ज पण केला तर तुमचा एकच अर्ज इथे सिलेक्ट होणार कोणता. त्या जाहिरातीत नमूद केल्यानंतरच्या पात्रता निष्कर्ष केले असते तहत अर्जाची स्वीकारली जाईल. त्यानंतर इथे लिहिले मुलाखतीसाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांची दाखल केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती व पडताळणीसाठी सोबत आणाव्यात. अशा पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे. मूळ कागदपत्र आपल्याला घेऊन जायची. नियुक्तीनंतर उमेदवाराला माननीय मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय यांच्या बंगल्याशी संलग्न असणाऱ्या नोकर व वसाहतीत राहावे लागेल. इथं काठ ही तुम्हाला किती सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला वसाहतीमध्ये राहायला इथं बंगल्याच्या सहग इथं राहावं लागेल बंगल्याजवळ. उमेदवारांकरता इतर आवश्यक सूचना तर जाहिरातीला अनुसार प्राप्त झालेल्या अर्जासोबत संख्येनुसार व उमेदवारांच्या शैक्षणिक अर्थ त्यांच्या गुणवत्तेनुसार अल्पसूची शॉर्टलिंग करण्याचे व सर्व अधिकारी प्रशासन व उच्च न्यायालय यांनी आपल्याकडे राखून ठेवले आहेत अशा पद्धतीने सांगण्यात आलेले आहे. तर त्याच्यानंतर इथे की भरती प्रक्रिया कोणत्याही वैध कारणामुळे रद्द झाल्यास याबाबत अर्जदाराला कोणताही दावा सांगता येणार नाही व तक्रार परीक्षा करणे, रद्द करणे, अंशांकन बदल करणे याबाबत सर्व अधिकार प्रशासन व उच्च न्यायालय मुंबई यांना स्वतःकडे राखून ठेवले आहेत. याबाबत कोणत्याही प्रकारात आपण दावा सांगता येणार नाही. अपूर्ण चुकीची माहिती असल्यास अर्ज नाकारला जाईल. तसेच कोणत्याही वस्तुस्थिती दडपल्या अर्ज नाकारला जाणार नाही. उमेदवारांना दिलेल्या कोणत्याही तपशील व खोटा किंवा चुकीचा अल्पशयाने आढळल्यास उमेदवारांना निवड प्रक्रियेतून भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही अशा पद्धतीने दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे लिहिलेलं आहे त्यांनी निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी अर्जदाराने अर्जाचा दिलेली माहिती खोटी सादर केल्यानंतर किंवा खरी माहिती दडवून ठेवलेल्या निर्देशात आलेल्या त्यांची व उमेदवाराची नियुक्ता व त्यानंतर प्रत्येकता कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल व अथवा
नियुक्त झाल्यावर त्याला तिला पदावरून काढून टाकण्यात येईल. त्यानंतर अल्पसूची समाविष्ट उमेदवारांना अर्जदार जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या प्राप्त व अटी शर्तीनुसार प्राप्त आहे असे समजून त्याला स्वयंपाकाची प्रौढ परीक्षेकरिता तात्पुरता प्रवेश देण्यात येईल व मुलाखती नियुक्तीपूर्वी उमेदवारांना जाहिरातीनुसार पात्रता तपासण्यात येईल. त्यावेळी उमेदवारांना अपात्र आढळल्यास नियुक्त करण्यात येणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहील अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर केवळ अर्ज दाखल केल्यावर या मुलाखतीस किंवा नेमणूक हक्क मागण्यात येणारा त्यांनाही व तसेच उमेदवारांना उच्च शिक्षण पात्रता हा केवळ सदर पदांच्या निवडासाठी मुख्य आधारावर मानला जाणार नाही. उच्च न्यायालयांच्या नियंत्रणाबाहेर कोणत्याही अनपेक्षित घटनेमुळे भरती प्रक्रियेमध्ये वेळापत्रक बदलू शकते व असा वेळोवेळी मुंबई उच्च न्यायालय अधिकृत संकेतस्थळावर आपल्याला केली जाईल व त्याकरिता आपल्या उमेदवारांना त्यांच्या संकेतस्थळावर लक्षात ठेवावे. उमेदवाराला कोणत्याही बदलीसाठी सूचना उशिरा मिळाल्यानंतर नियोजन तारखेस आपल्याला वेळेस याच्या प्रादेशिक शारीरिक चाचणी व मुलाखतीसाठी अनुपस्थित राहिला त्यांच्या न्यायालयीन प्रशासकीयाकडून याबाबत कोणतीही तक्रार किंवा दावा विचारता घेतला येणार नाही अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. त्यानंतर उमेदवारांनी त्याच्या स्वयंपाकासाठी प्रात्यक्षिक परीक्षा व तसेच शारीरिक कार्यक्षमता चाचणीमध्ये परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे तसेच त्यांचे अर्ध चाचणी व त्यानंतर तोंडी मुलाखतीचे वेळेस हजर केलेल्या कागदपत्राची पडताळणी केल्यानंतर उमेदवारांना तोंडी मुलाखतीत पात्रता व अंतिमरित्या गुणवत्तेवर आधारावर ठरवण्यात येतील व गुणवत्तेचे पात्र उमेदवारांना तोंडी मुलाखत घेण्यात येईल अशा पद्धतीने तुमचं असणार आहे. त्याच्यानंतर तुमच्या इथं पात्र उमेदवारांना स्वयंपाक या प्राप्ती त्या शारीरिक कार्यक्षमता चाचणी तोंडी मुलाखतीसाठी नेमलेल्या तारखेला स्वतःच्या स्वखर्चाने हजर राहावे लागणार आहे. तुम्हाला मुलाखतीस बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांना स्वतःचे फोटो, प्रमाणपत्र, ID तसे मतदान कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, वाहन परवाना इत्यादी पैकी आपल्याला काही पुरावा घेऊन जायचे सोबत आपल्याला झेरॉक्स कॉपी ओरिजिनल पण. उमेदवारांच्या निवड समितीच्या सदस्यांना किंवा त्यांच्या न्यायालयीन काम करण्याच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना भेटण्याची किंवा त्यांच्यावर त्यांच्या निवड प्रक्रिये संबंधी व्यक्तीची अथवा इतर कोणामार्फत दबाव आणण्यास प्रयत्न केल्यास त्याला तिला निवड प्रक्रियेमधून अपात्र ठरवण्यात येईल व या संबंधी निवड समितीची अंतिम निर्णय राहील. त्याच्यानंतर इथं निवड यादीतील उमेदवारांना नियुक्ती आदेशावरून नमूद केलेल्या कालावधीत ते कर्तव्यात सामील होऊ शकणार नाही तर तिचे नाव निवड यादीतून काढून टाकले जाईल. निवड यादीतील उमेदवारांना नियुक्त स्वरूपातील 2 वर्षाच्या परवानगीसाठी कालावधीसाठी असेल व परीक्षेसाठी कालावधीतील समाधानकारक पूर्व झाल्याबद्दल प्रमाणपत्र जारी होईपर्यंत नियुक्तीची सेवा कोणत्याही वेळी कोणत्याही नोटीस देता किंवा कोणत्याही कारणास्तव त्यांना देता समाप्ती होणार नाही अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. त्यानंतर उमेदवारांची निवड झालेल्या स्वयंपाकांची प्रादेशिक परीक्षा व शारीरिक कार्यक्षमता चाचणी तोंडी मुलाखत मिळाल्यानंतर गुणांच्या आधारे केली जाणार आहे अशा पद्धतीने तुमचा आहे. या निवड प्रक्रियेत निवड समितीचे घेतलेला निर्णय अंतिम निर्णय असेल अशा पद्धतीने सांगितलं आहे. आदेशानुसार 30 जुलै 2024 पासून आलेला आहे. आपल्या 16 तारखेपर्यंत इथं त्यांच्याकडे फॉर्म सबमिट करायचे आहे. तर तुम्हाला इथं जी आता फॉर्म कसा असणार तो पण मी तुम्हाला दाखवून देतो. आता इथे तुम्हाला फॉर्म मी दाखवून देतो आता मित्रांनो. तर गाईज त्यांच्या पुढे आता मी फॉर्म आणलेला आहे. हा तुम्हाला फॉर्म भरून ऍड्रेसवर पाठवायचा आहे. तुम्हाला ऍड्रेस मी दाखवलेला आहे तुम्हाला. आता तुम्हाला फॉर्म कसा भरायचा ते सांगून देतो. इथं फॉर्म कसा असणार तुमचा सगळ्यात आधी तुम्हाला इथं मुंबई उच्च न्यायालय इथं परिशिष्ट मुंबई उच्च न्यायालय अपील शाखा मुंबईकडून स्वयंपाकी या पदासाठी अर्ज इथं जे असणार आहे प्रति आपल्याला दंगकर्मी उच्च न्यायालय अपील शाखा मुंबई या ऍड्रेसवर पाठवायचा आहे. त्या ऍड्रेस फुल ऍड्रेस तुम्हाला मी दाखवून देईन परत. इथं नुकताच काढलेला पासपोर्ट साईज फोटो आपल्याला इथं लावायचा आहे. सगळ्यात आधी इथं फोटो लावायचा आहे आपल्याला. विषय स्वयंपाकी यादी अर्ज पदासाठी अर्ज. तर माझं इथं सगळं अर्ज वगैरे लिहिलं गेलेलं आहे. तर विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो किंवा करते स्वयंपाकी या पदावर आपल्याला कार्यालय काम करण्यास इच्छुक असून माझी तपशील माहिती खालीलप्रमाणे देत आहे. तर कशा पद्धतीने आपल्याला भरायचं आहे संपूर्ण पहिले नाव टाकायचं आपलं. श्रीमती असेल तर आडवं नाव प्रथम नाव सगळं टाकायचं आपल्याला. पहिले आडनाव व प्रथम नाव टाकायचं आपल्याला. इथे संपूर्ण नाव टाकून घ्यायचं मेल फिमेल जे पण असेल आपण ते. पत्र व्यवहार व संपूर्ण पत्ता व पिनकोड टाकायचा आपला. संपूर्ण ऍड्रेस व आपला जसं की आपलं नाव कॉलनीचं नाव टाकायचं. इथं जे पण कॉलनी असेल तसं इथं कॉलनीचं नाव छत्रपती संभाजीनगर असं. त्यानंतर इथं गाव वगैरे टाकायचं आपला पत्ता पिनकोड टाकायचं असं.
राष्ट्रीय आपण इंडियन टाकायचं इथं. ओके. तर अर्जदाराचा महाराष्ट्र रहिवासी आहेत काय, तर आपल्याला हो करून टाकायचं इथं. नाही इथं आपल्याला करून टाकायचं हो, आपल्याला इथं टिकमार्क करून द्यायची. त्यानंतर भ्रमध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर टाकायचा आपल्याला इथं. दूरध्वनी म्हणजे फोन नंबर असतो, 2 नंबर असे 2 नंबर टाकून द्यायचे, काही टेन्शन नाही. त्यानंतर ईमेल ऍड्रेस टाकायचा आपल्याला, ईमेल ऍड्रेस आपण टाकून द्यायचा इथं. ओके. लिंग पुरुष, मेल ऍड्रेस आपल्याला सगळ्यांकडे असतो, आपल्या मोबाईलमध्ये मेल ऍड्रेस असतो, कोणाला पण विचारून घ्या, टाकून द्यायचा आहे. लिंग आपण मेल आहे का पुरुष आहात इथं लिहायचं, मेल फिमेल दोघींपैकी एक लिहायचंय. धर्म जात प्रवर्ग आपल्याला लिहायचा आहे, कोणता धर्म जात मध्ये येतो आपण ते लिहायचं, आपल्या कॅटेगरी लिहायची. जन्मदिनांक टाकायची, आपला दिनांक टाकायचा, महिना टाकायचा, वर्ष टाकायचं आहे. जाहिरातीच्या प्रसिद्ध झालेल्या तारखेची अर्जदाराचे वय किती आहे. आता तुम्हाला तुमचं आताचं वय किती आहे, तारखेपासून वय टाकून द्यायचंय, वर्ष महिने व दिवस किती आहे कॅल्क्युलेट करून घ्यायचं. आपल्या कॅल्क्युलेटर मोबाईलवर असतं ते ऍप्लिकेशन भेटतं आपल्याला सगळीकडे. उमेदवारांचा अविवाहित व घटस्फोटी आहेत का, आपण घटस्फोटीत आहात का अविवाहित आहेत का, तिथं येस नो करायचं आपल्याला. ह्यात असलेल्या मुलाची मुलसंख्या, मुलांची आपल्याला मुलसंख्या किती आपल्याला ते लिहायचं इथं. 28/6/2005 नंतर जन्माला आलेल्या मुलांची मुलसंख्या व जन्मदिनांक नमूद करा. आपल्या जन्मदिनांक टाकायचे मुलांचं, आपल्याला कधी जन्म झालेला आहे व त्यांची जन्मदिनांकावर टाकून आपल्याला संख्या वगैरे लिहायची. दिव्यांग असे आहेत काय, दिव्यांग असेल तर यस नो करून ठेवायचं इथं आपल्याला. त्यांचं शैक्षणिक अर्थ आपल्याला 4थी पासवर आपल्याला इथं इथं परीक्षा मंडळाचे नाव, उत्तीर्ण वर्ष, एकूण गुण, प्राप्त गुण व टक्केवारी टाकायचं आपल्याला इथं. 1 लिहायचंय, 2 लिहायचंय, 3 लिहायचं, 4 लिहायचंय. आपलं 4थी असेल 4थीला टाकायचं, 10वीचं असेल 10वी, 12वी असेल तर 12वी, ग्रॅज्युएशन अशा प्रकारे आपण टाकू शकता. ओके. तर इथं आपल्याला इथे ऑप्शन 4थी पास असाल शैक्षणिक 4थी लिहायचं इथं. त्यातून शाळेचं नाव टाकायचं इथं, मंडळाचे नाव, उत्तीर्ण वर्ष कोणतं आपलं तर वर्ष टाकायचंय, एकूण गुण किती होते आणि मग प्राप्त गुण किती झाले आपल्याला, आणि टक्केवारी टाकायची, अशा पद्धतीने लिहायचंय. आपण HSC टाकून घ्यायचंय, अशा पद्धतीने आपण ग्रॅज्युएशन पर्यंत इथं भरू शकतो, 10वी 12वी HSC पर्यंत. ओके. तर स्वयंपाकाचा अनुभव लिहायचा इथं, अनुभव, स्वयंपाक कार्यालयांचे नाव, कुठं काम केलेलं असेल तर कालावधी, कधी कुठपर्यंत आपल्याला एकूण वर्ष काम केलेले ते असेल ते लिहायचं. नाही तर काही आपल्याला रिक्वायरमेंटेशन नाहीये तसं. आपली परीक्षा तर होणारच स्वयंपाकाची, त्यात पास झालं आपलं काम होऊन जाते. इतर विशेष अर्थ, भाषेचे ज्ञान कोणतं आहे आपल्याला ते लिहायचं. इतर विशेष अर्थ म्हणजे आपण इतर काय करू शकतो इतर विषय, भाषेचे कोणकोणते ज्ञान आहे ते नाव टाकायची, कोणती कोणती भाषा येते. शासकीय कार्यालयीन असल्यास कार्यालयांचे नाव व नेमणूक तारीख, शासकीय कर्मचारी असेल तर नेमणूक तारीख वर टाकायची आपल्याला. शासकीय कर्मचाऱ्यांच्या असल्यास अर्जदाराचा योग्य मार्गाने अर्ज सादर करत आहात का ते यस नो लिहायचंय. त्यानंतर इथं 2 आदरणीय व्यक्तींची नावे आणि पत्ते ज्यांची चारित्र्य व गुण वर्तणूक प्रमाणपत्र दिले जाते. आपल्याला 2 जणांचे रेफल टाकायचे, इथं नाव टाकायचं, इथं नाव 2 जणांचे नाव, व्यवसाय, फोन नंबर, पत्ता टाकायचे, 2 जणांचे आपल्याला रेफरल टाकायचे. तुमच्या इथं त्यांना फोन लावून विचार तुमचं कसं वागणूक कशी काय कसं आहे सगळं त्यांच्याकडून माहिती घेतील ते, अशा प्रकारे असतात. तर पोस्टल ऑर्डर साठी इथं पोस्टल ऑर्डर टाकायचं आहे, पोस्टल ऑर्डर, ड्राफ्ट, डिमांड ड्राफ्ट, क्रमांक, दिनांक व शुल्क सहकार्यावर टाकून घ्यायचं इथं. त्यानंतर इथं उमेदवाराविरुद्ध कोणत्याही फौजदारी कारवाई प्रमुख आहेत का असल्यास आपली माहिती जोडावी, माहिती आपल्याला ऍड करावी लागेल, म्हणजे आपल्याला तिथं टाकायची हो नाही करायचंय. तिला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले आहेत का असल्यास आपल्याला माहिती जोडावी लागेल, येस नो लिहायचंय. त्यानंतर तो शिस्तभंगाच्या चौकशीला सामोरे जात आहेत का असल्यास आपल्याला माहिती जोडावी, येस नो करायचं इथं पण. कोणत्याही न्यायालयात MPSC UPSC मध्ये आपल्या कोणत्याही राज्याच्या आपल्या कारवाई वगैरे निवड प्रक्रियेमध्ये उपस्थिती राहण्यापासून तर कायमस्वरूपी काढून टाकणे आहेत का, तर असं येस नो आपल्याला करायचंय. इथं लिहायचं आहे तर वाचून घ्यायचं. मी अर्जदार इथे असे घोषित करते की वरील अर्जता भरलेले सर्व तपशील अखेर माझ्या खालील माहितीप्रमाणे अचूक आहे. यातील कोणताही माहिती चूक खोटी असल्यास आढळल्यास मी निवड प्रक्रियेमध्ये अपात्र ठरेन व निवड प्रक्रियेने नियम झाल्यावर माझी सेवा मी कोणत्याही नोटीस व नेता संपुष्ट करण्यात येईल. त्यानंतर दिनांक टाकायची आपल्याला इथं, ज्या दिवशी आपण फॉर्म भरणार, ठिकाण टाकायचं आहे आपल्या गावाचं नाव, आपली सही व नाव लिहायचं इथं पूर्ण पहिले, त्यानंतर आपल्याला सही करून टाकायची इथं. त्यानंतर इथे आपल्या अर्जासोबत जोडलेली कागदपत्रांची नावे लिहायची अर्जासोबत. ते कागदपत्र आपण काय काय दिलेले त्यांची इथं नावं वगैरे आपल्याला लिहायची, काय कागदपत्र जोडणीची नावं वगैरे लिहायची आपल्याला, अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. ओके. जसं की तुम्हाला मी सांगून देतो, चौथीचं लिंक झेरॉक्स, मार्कशीट, त्यानंतर जातीचा दाखला असेल नसेल ते, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याच्यानंतर चलनचा फोटो, काय काय असेल नसेल ते आपल्याला लिहून घ्यायचे डॉक्युमेंट.
त्यानंतर ब मध्ये इथे परिशिष्ट ब मध्ये दिलेले चारित्र्य वर्गणूक प्रमाणपत्र हे आपल्याला लिहून घ्यायचंय. प्रामाणिक करण्यात येते की श्रीमती किंवा कुमारी टिंबाटिंबा आपलं नाव हे या स्वयंपाकी पदासाठी तालुका व जिल्हा येथील रहिवासी असून त्यांची मागील टिंबटिंब वर्षापासून ओळखतो. अशा पद्धतीने किती वर्षापासून ओळखतो. वर्तगुणी व चारित्र्य चांगले आहे. माझे नातेवाईक नाहीत. अशा पद्धतीने नातेवाईकडून लिहायचं नाही, त्यांना दुसऱ्या नातेवाईकडून आपल्याला लिहून घ्यायचंय. हे 2 प्रमाणपत्र आपल्याला लागणार इथं. आपल्या नातेवाईकडून आपल्याला लिहून घ्यायचे, तुमचं नाव वगैरे त्यांचे लिहून घ्यायचे. करिता सदर वर्तवणूक चांगलं प्रमाणपत्र देत आहे की त्याला दिले जाते. ठिकाण दिनांक इथं सगळं लिहिले. प्रमाणपत्र व नाव हुद्दा व सही इथं टाकून घ्यायचे. प्रमाणपत्र देण्याचे ठिकाण, सही, नाव व हुद्दा, रब्बी शिक्का, स्टॅम्प पेपर इथे लिहायचा व पत्ता व दूरध्वनी क्रमांक. अशा पद्धतीने आपल्याला चार्ज पडताळणी सर्टिफिकेशन आपल्याला घेऊन घ्यायचंय. इथं गव्हर्नमेंट कुठून पण आपल्याला घेऊन घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला आता इथून हे झाल्यानंतर आपल्याला हा फॉर्म जो कुठं आपल्या ऍड्रेसवर पाठवायचा, तो ऍड्रेस तुम्हाला मी दाखवून देतो. आता इथं आपला ऍड्रेस हा असणार आहे. प्रबंधक कर्मिस, मुंबई उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई 5वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जीटी रुग्णालय आवार, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई 40001 या पिनकोड असणार इथं आपल्याला पाठवून द्यायचं आहे. आपल्या ऍड्रेसवर पाठवायचं आहे. अशा प्रकारे ही माहिती होती मित्रांनो. संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली, याची PDF ची लिंक पण देऊन टाकेल मी, या फॉर्मची लिंक पण देऊन टाकणार तुम्हाला. या दोघी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल आणि मग फॉर्म भरून घ्यायचा आहे. काही डाऊट असला तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. नाही अदर माझ्या चॅनल्स पण दिलेले आहे. मी इंस्टाग्राम वगैरे मेसेज करू शकता तुम्ही मला इंस्टाग्रामवर, तिथून मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्हाला ट्रेडिंगवर शिकायचं, ट्रेडिंग चॅनलची पण लिंक येते, तुम्हाला फॉलो करूनच ठेवायचं. तुम्ही मला काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि आपल्या आई बहिणींना पण हे व्हिडिओ शेअर करा. त्यांना कामाची गरज असेल, स्वयंपाकाचं चांगलं नॉलेज असेल, त्यांच्यासाठी शेअर करा. 4थी पास असेल तर ओके. आणि त्याच्यानंतर आपण चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं. डेलीची मी 2 ते 3 व्हिडिओ टाकत असतो जॉब रिलेटेड सगळ्यांसाठी. ओके. GRs वगैरे पण टाकत असतो आपल्या महाराष्ट्राचे. चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकन प्रेस करून ठेवायचे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी गाईज भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत गाईज, जय महाराष्ट्र. थँक्यू गाईज.